उपस्थिती आपण पाहिली आहे तर सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांनी मात्र आम्हाला दिली आहे आणि त्यांचा आपण यशोतेच मान सन्मान इथे करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. त्यांना देखील म्हणूया कारण की आज सकाळच्या सत्रामध्ये एक समाजसेवक जुचंद्र विभागातील आणि सन्माननीय नूतनजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते विद्यमान उपसरपंच त्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान शाही सन्मान आपण प्रत्यक्षात करतोय. अतिथी देवो भव, अतिथींचा आदर सत्कार मान सन्मान आणि शाही सन्मान हा केला जातोय. आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री चंद्रकांतजी पाटील साहेब या जुचंद्र विभागातील एक समाज कार्यामध्ये सक्रिय असलेलं व्यक्तिमत्व समाजसेवक चंद्रकांतजी पाटील साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. माईची भगवी शाळ त्यानंतर शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सरपंच आणि उपसरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान प्रत्यक्षात हा केला जातोय. नक्कीच चंद्रकांतजी पाटील साहेबांचे आम्ही नक्कीच आभार देखील व्यक्त करू या सरपंच उपसरपंच चषकाला. त्यानंतर पुढील जो आपण सन्मान करणार आहोत सो आम्हाला लाभलेले आहेत आमचे पाहुणे सन्माननीय मनोहरजी पाचांगडे साहेब इथे उपस्थित आहेत ग्रामपंचायत अधिकारी आणि त्यांचा देखील आपण हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करतोय. प्रत्यक्षात साहेबांचे देखील आभार व्यक्त करतोय. त्यांनी देखील या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आज सकाळच्या सत्रामध्ये महत्त्वपूर्ण वेळ जो या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दिला. थँक्यू सो व्हेरी मच. त्यांना देखील आम्ही म्हणतोय साहेब आपलं देखील मोलाचं सहकार्य आज या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मिळालं आहे आणि तुमचे देखील आम्ही आभारी आहोत. आणि त्यांचा हा आज निरोप समारंभ देखील आहे आणि क्या बात आहे कारण की जवळजवळ आपण बघू शकतो की आज निरोप समारंभ देखील त्यांचा आहे आणि ज्याप्रमाणे आज आपण केलेलं जे संपूर्ण आयुष्याची कमाई आणि नक्कीच आपण बघितलं तर तोच दिवस मात्र असतो एक आणि तो आजचा मात्र खास दिवस म्हणजेच निरोप समारंभ देखील आहे. आणि नक्कीच थँक्यू सो व्हेरी मच साहेब आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो की बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दिला आहे. त्यामुळे आम्ही उपसरपंच सरपंच चषक आपण पाहतोय आणि या स्पर्धेत आपला आदर सत्कार हा मात्र केला जातो. थँक्यू सो व्हेरी मच आपण वेळ दिला नक्कीच आपले आभार व्यक्त करतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आपण वळणार आहोत. मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये ऑन आणि त्या मॅचचं प्रत्यक्षात धावतं विवरण आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत मायक्रोफोनवर आमचे साथी समक्षक मित्र विजयजी भोये. धन्यवाद मिस्टर जयश्री ढुकळे. मॅचला झाली आहे सुरुवात. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अरविंद होते आणि त्याच्या बॅटमध्ये एक सिंगल धाव ही पूर्ण केली गेली आहे. दक्ष दिंडे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. जीवदानी स्फोट नांगळे संघाकडनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. वाघोबा स्फोट गिद्राईपाडा या संघानं जवळजवळ आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये 4. हो यावेळेस हवेमध्ये स्ट्रोक केले गेलेत. दोन क्षेत्ररक्षक पुढे आले होते हा झेल पकडण्याकरता परंतु झेल पकडण्यामध्ये अपयश आलंय. मिडॉन क्षेत्रामध्ये 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेलेत आणि या 2 धावेनं धावफलक पुसले गेले एकंदरीत 6 या अंकांवरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोमहर्षक एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2026 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला मॅच सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. काय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन हे केलं गेलंय. हजारो जबरदस्त आपण पहिला आयोजन नियोजन आपण पाहतोय. अगदी पिवळं वातावरण निर्माण केलंय ह्या मैदानावर. आपण बघितलं तर सातत्याने खासियत आहे जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये आणि या विभागामध्ये स्पर्धा झाल्या. स्पर्धा छोटी असो की मोठी मात्र आपण बघितलं तर आयोजन हे दर्जेदार दमदार आणि शानदारच असतं आणि तेच पाहतोय आपण. हे आयोजन सरपंच उपसरपंच चषक 2026 आयोजक करते आपण बघितलं वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ आणि आपण बघितलं तर सन्माननीय
विद्यमान सरपंच असेल, उपसरपंच साहेब असतील, त्यांचं मोठं योगदान सातत्याने या मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि याही वर्ष आपण बघितलं तर मागच्या वर्षापेक्षा द ग्रेट अँड बेस्ट आयोजन म्हणतोय आपण विजय. आणि आपल्या डोळ्याच्या समोर या मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर तो चित्र आणि तो देखावा पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतंय. असं ही क्रीडानगरीमध्ये आज पिवळं वातावरण निर्माण केलंय. अतिशय चांगला उल्लेख केलाय. वर्षानुवर्ष निश्चितच भरपूर बदल मात्र होत असतो आणि आज खऱ्या अर्थानं जो बदल केला आहे स्पर्धेमध्ये आयोजन नियोजनामध्ये अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा आला आणि नो बॉल वरती आपण पाहिलं तर मग विकेट. धन्यवाद तुझं, थँक्यू सो मच. रिक्वेस्ट करते मी व्हॉलेंटियर्स असतील, आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. व्हॉलेंटियर्सना रिक्वेस्ट करतो की जे बॉल बाउंड्रीच्या बाहेर जात आहेत ते आणण्यासाठी आपण तयारीत राहा, कारण की जेणेकरून जास्त बॉल देखील आपण पाहिलं तर मग खर्च करावे लागले नाही पाहिजेत. मैदानाच्या आतमध्ये नेमकं पण बघितलं तर नो बॉलचा इशारा आलाय, कारण त्याचं आपण बघितलं तर फील्ड प्लेसमेंट कॉम्बिनेशन बघा. फील्ड प्लेसमेंटमध्ये तुम्हाला 4 आणि 5 हे फील्ड पोझिशन असायला हवं, परंतु तुम्ही एका बाजूला 6 एका बाजूला 3 तर हे मान्य करणार नाहीयेत आणि तेच कारण पडलं इथे की नो बॉल. फ्री हिटचा बॉल होता, त्याच्यावरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न, झेल मात्र पकडला होता परंतु क्षेत्ररक्षक विसरलेत. हा फ्री हिटचा बॉल आहे. झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन निश्चितच झालं होतं मोठ्या उत्साहाने, परंतु फ्री हिट बॉल असल्या कारणाने मात्र फलंदाज बाद हा दिला जाणार नाहीये. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात. 2 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 15 अंकांवरती. सुरुवात खूप चांगली झाली आहे वाघोबा स्फोट गिद्राईपाडा या संघाची. वीक बीज बॉलिंग ट्रॅक वरती हो, यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. संजय आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल. फलंदाज आपण पाहिला तर अरविंद ठाकरे असा खेळ आउट. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि आपण बघितलं तर सातत्याने वर्षानुवर्षांनी चालू असलेली परंपरा म्हणजेच उपसरपंच सरपंच नक्कीच चषक आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आज या मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय त्याप्रमाणे आपण पाहू शकतोय. ही विजय आपण जर बघितला ना तर जी मॅच पहिली पाहायला मिळते 4 ओव्हरची, डेफिनेटली आपण बघितलं या मैदानावर जर इतिहास बघितला ना तर चांगली बॅटिंग केली तर धावा येत आहेत, परंतु चांगल्या बॅटिंग करत असताना किती धावा मात्र इथे उपाडल्या जातील. आमचे प्रमुख पाहुणे आज या स्पर्धे प्रसंगी पण बघितलं तर ज्यांनी महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी दिला आहे. सगळ्या पाहुण्यांच्या मनापासून आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. वेळात वेळ मात्र अगदी पण बघितलं ना तर वेळ आता सध्या तरी आपण बघितलं तर कोणाकडे जितकं नाही आहे, परंतु त्या वेळातून वेळ मात्र आज आपण या स्पर्धेला दिला, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. हा बॉल ऑन साईडला वळवला गेला, फिल्डर आले तिकडे थोडासा मिसफील्ड झालाय. धन्यवाद. नक्कीच चंद्रकांतजी पाटील साहेब, आपण सकाळच्या सत्रामध्ये सरपंच उपसरपंच चषक 2026ला भेट दिली, या स्पर्धेची शोभा वाढवली. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आज आपला बहुमूत्र वेळ जो दिला गेला आहे आणि तो मात्र नक्कीच दिल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. सगळ्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने वळतोय. यावेळेस हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती आपण नजर टाकली तर धावा झाल्यात त्या म्हणजे 16 धावा. वेक पुन्हा एकदा सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस रनअप मध्ये थोडेसे मात्र चुकले गेले. 2 बॅटर आपण पाहतोय, कृष्णा बंद्रे अँड गोविंद जनाटे हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक वरती कृष्णाबाई बंद्रे ओ जबरदस्त चेंडूच्या हाताळली. लेन अँड लाईन अचूक पद्धतीने यावेळेस पाहायला मिळाली आहे. बॅटरचं फुटवर निश्चितच
ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून चेंडूची अचूक लेंथ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील बॉल आउटसाइड द लेग स्टंप. डाव्या स्टेजच्या पलीकडे ही चेंडूची हाताळणी होताना आपण पाहिली आहे. अवांतरच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धाव फलक एकने पोचले गेले ते म्हणजेच आणखी एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. स्पर्धेकरता ऑफिशियल दोन पंच तुम्ही पाहू शकाल. जयेंद्र वागेसर मॅन फ्रॉम पापडी, त्याच्यानंतर रुपेश दांडेकर मॅन फ्रॉम चिंचोटी हे ऑफिशियल पंच. त्याच्यानंतर आमचे समालोचक जयेश डुकळे, त्याच्यानंतर DBN लाईव्ह टेक्निकल टीम VTC चॅनलच्या माध्यमातून निश्चितच या स्पर्धेचं टेलिकास्ट या ठिकाणी केलं गेलं आहे. आणि DBN लाईव्हला जोडले गेले आमचे लाडके प्रेक्षक, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. या सकाळच्या सत्रामध्ये मॅच क्रमांक 1 पहिला चालू आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर मग वाघोबा स्फोट गिद्राईपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जीवदानी स्फोट नागले. दोन षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. धावफलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 19. काय म्हणशील जयेश, ज्या अनुषंगाने ही सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये झाली आहे, टॉस जिंकून प्रथम वाघोबा स्फोट गिद्राईपाडा या संघाची सुरुवात तर मिळालेली आहे. आता मात्र त्या सुरुवातीला एक चांगल्या प्रकारे फिनिश करावा लागेल. बघा एक विकेट मिळाले, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की इथे चांगला खेळ, तुम्ही 4 ओव्हरमध्ये जर इथे पार्टनरशिप बिल्डअप करताय तर तुम्हाला एक चांगला टोटल मिळेल आणि त्या अनुषंगाने मात्र वाटचाल करावी लागेल. आता ज्याप्रमाणे तुम्ही एक स्टार्ट जो कन्वर्ट केला आहे ना, तो स्टार्ट तुम्हाला मेंटेन ठेवून जर या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळायचं आहे ना, तर मग एक चांगली योग्य ती पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. कारण की पार्टनरशिपमुळे तर तुमचं काम बनू शकतं. इकडे अतिशय चांगला उल्लेख केला जयश्री. यावेळेस आपण पाहतोय नंबर 3चं षटक टाकण्याकरता अनिकेत बीज झालेत आणि आल्या आल्या पहिला चेंडू स्क्वेअर मारा केलाय आउटसाइड द ऑफस्टंपच्या पलीकडे जाणारा हा बॉल निश्चितच पाहायला मिळाला होता. वाईटच्या सुरूमध्ये एक धाव अजून टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती. जीवदानी स्फोट नागाळे संघ म्हटला तर एक चांगला संघ आहे. हो, यावेळेस सभेमध्ये स्ट्रोक केले गेलेत. ऑन साइडला रोहित होते, त्या ठिकाणी रोहित कडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. दैव देता आणि कर्म नेत असंच म्हणावं लागेल. ऑन साइडला निश्चितच आपण पाहिलं तर रोहित कडनं मिस्टेक होते. फटक्यामध्ये जेवढी पॉवर जनरेट केली नव्हती, हवाई स्ट्रोक केले होते बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर गोविंद, परंतु झेल मात्र सुटला गेला. जीवनदान मिळालं गेलं. पुन्हा एकदा संधी मिळाली गेली आहे बॅटर गोविंद जनाटे याला. फ्रील बॉल. ओ, यावेळेस कहीं पे निगाह है कहीं पे निशाण असंच म्हणावं लागेल. अगदी बॅट वेगानं फिरवली होती, परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक या ठिकाणी करावं लागतील, ज्या अनुषंगाने त्याने हा चेंडू हाताळला. अगदी बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून चेंडूची अचूक फेकी मात्र मैदानाच्या आतमध्ये ही पाहायला मिळाली आहे. पुढील बॉल. वेळेस आपण पाहतोय हा चेंडू असणार आहे वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा भरपूर येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक पोचले गेले 23च्या घरामध्ये. लेन अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल, कारण सुधारणेला देर लागत नाहीये. क्रिकेटच्या पटलावरती काही ज्या चुका आहेत त्या निश्चितच तुम्हाला क्लिअर कराव्या लागणार आहेत. ऑन साइडला ऑफ साइडला खेळले गेलेत, परंतु जबरदस्त झेल. फलंदाज आपण पाहतो यावेळेस कृष्णा बंद्रा देखील झालेत फेल. साई बाबा तुझ्या मी दर्शन येईन, साई बाबा तुझ्या मी दर्शन येईन. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मित्रांनो, आपण पाहतोय विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आज आपण डोळ्याच्या समोर जर बघितलं ना तर एक जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम. बहुजन विकास आघाडी टिवरी पुरस्कृत आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 याची ध्येय याचा डोळा. आणि या टिवरीच्या मैदानावर आपण पाहतोय क्रिकेटचा भव्य दिव्य हा सोहळा.
आज सकाळच्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे आम्हाला या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती दिली आहे आणि त्या प्रमुख पाहुण्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण की सकाळच्या सत्रामध्ये जो क्रिकेटचा आपण पाहिला तर मग प्रारंभ होताना पाहायला मिळाला, परंतु ज्या अनुषंगाने आज या सगळ्या आपण बघितलं तर मग पाहुण्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. का? कारण की त्यांचं योगदान, त्यामुळेच तर आपण बघितलं या स्पर्धेला मात्र आपण बघितलं तर 4 चांद लागताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, सॉरी व्हाईट बॉल. आव्हान टचच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोहोचले गेले 24 अंकांवरती. भरपूर चुका या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. इष्टाच्या स्वरूपामध्ये भरपूर धावा देखील धावफलकावरती जोडल्या गेलेत. मागची विकेट आपण पाहिली तर मग गोविंद याला मात्र बाद व्हावं लागलं. तुमच्याकडून चुकून कृष्णाचं नाव आलं होतं, परंतु यावेळेस लाईन मध्ये सुधारणा केली आहे. जबरदस्त चेंडूच्या हाताळणी आपल्याला पाहायला मिळतीये. 4 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपलाय. 2.4 चेंडूंचा खेळ मात्र झालाय. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मग सुनील आलेत. सुनील बेंदर ऑन साइडला केलेले गे धावाई स्टूक रोहित आहेत. पुन्हा एकदा रोहित करणं मिस्टेक. वारंवार चुका अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतात. क्रिकेटच्या पटलावर निश्चितच छोट्या छोट्या चुका आहेत त्या सुधाराव्या लागतील, कारण म्हटलं गेलं मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगराने नाही तर ते एका छोट्या दगडानं लागते. म्हणूनच क्रिकेटच्या पटलावरती ज्या लहान लहान चुका आहेत त्या मात्र सुधाराव्या लागतील. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय गॉड बेहेनची अपील केली होती, परंतु झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना वाघोबा स्पोर्ट गिद्राईपाडा या संघाच्या 3 बाद 25 धावा. यावेळेस पूर्णपणे लगाम लावलं गेले धावसंख्येला, कारण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग विकेट देखील डाऊन झाल्या, धावा देखील भरपूर कमी आल्यात. फक्त 6 धावा या ओव्हरमध्ये आलेत. धावफलक पुसले गेले 25 अंकांवरती. अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि या 6 चेंडूमध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा या बनवाव्या लागतील. फर्स्ट इनिंग मध्ये मोठ्या धावांचा डोंगर उभा करून निश्चितच एक मोठं टायटल स्कोर हे उभं करावं लागणार आहे. पुढील बॉल टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळायचं होतं. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टेक होताना आपल्याला पाहायला मिळतीये. आणखी एक फलंदाज बाद. बघा मी ऑफिशियल एक सूचना देते. पुढील 2 टीम्स आपण रेडी राहायचं आहे. श्री गणेश स्पोर्ट्स चिंचपाडा आणि साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली टीम आपण रेडी राहायचं आहे. अगदी 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट होईल तेव्हा टॉस बॉक्समध्ये टॉस हा कंप्लीट केला जाईल. यावेळेस पॉइंटला चेंडूला ढकललं होतं. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात गोपी आणि 2 धावेने धावफलक पोचला जाईल 27 अंकांवरती. शेवटचं षटक आहे स्लॉगरचं षटक आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये निश्चितच चांगल्या धावा घ्याव्या लागतील, कारण अडचणीमध्ये सध्या तरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय वाघोबा स्फोट गिद्राईपाडा. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाज पुढे आलाय. परंतु यावेळेस हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष्यात किती वाईट प्रसंग येऊ द्या, परंतु क्रिकेटच्या पटलावरती कधीही हार मानू नका. त्या प्रसंगावरती मात करून पुन्हा कसं उभं राहता येईल ना, ह्याच्यावरती मात्र लक्ष नक्कीच द्यायला हवं. यावेळेस पुन्हा एकदा जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला गेले होते बॅटर आणि तिथून मात्र बॅकफुट पंच खेळायचा होता.
आणखी एक डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. अजून एक डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज राज कुदे याच्याकडनं. अगदी जवळपास आपण पाहिलं तर मग या मॅच वरती त्यानं देखील राज केलंय असंच म्हणावं लागेल. नावामध्ये राज आहे आणि निश्चितच राज करताना दिसतो या मॅच मध्ये. स्वतःच्या गोलंदाजीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय पॉइंटला मात्र ढकलला होता. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली होती, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज गोपी पुसेकर याला मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. आणखी एक फलंदाज बाद होतोय. भिवंडीच्या पोरांनी उडवली धूल ग, भिवंडीच्या पोरांनी उडवली धूल. उडवली धुलता कोमाला फुल ग, उडवली धुलता कोमाला फुल. भिवंडीच्या रस्त्याला डोफा डोफा धूल ग, भिवंडीचे रस्त्याला डोफा डोफा धूल. 28 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय आणि जवळजवळ लक्ष असणार आहे ते म्हणजेच 29 धावांचं. पुढील मॅच निश्चितच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. टॉस बॉक्सच्या दिशेने आमचे साथी समालोचक मित्र सज्ज असतील जयश्री डुकले. चला रिक्वेस्ट करतोय दोन कॅप्टन आपण या लगेच टॉस बॉक्समध्ये तुमच्यापर्यंत मी सूचना पोहोचवल्या होत्या की इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा केला जाईल. त्यामुळे मी दोन कॅप्टन्स श्री गणेश स्पोर्ट्स चिंचपाडा टीम आणि साईबाबा स्पोर्ट्स राजावली काजूपाडा टीम आपण या दोन कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. श्री गणेश चिंचपाडा टीम आणि भूपेश जी दादा मैदानाच्या आत भूपेश दादांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते हा टॉस करूया. भूपेश दादांच्या शुभ हस्ते नक्कीच हा टॉस केला जाईल. शुभेच्छा दिल्या जातात. कोण कॉल देत आहे? चिंचपाडा टीमच्या माध्यमातून कॉल येतोय. छापा आणि येतोय काटा. नक्कीच दादा आपण पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. थँक्यू सो व्हेरी मच. बघा छापा असा कॉल दिला होता. येतोय काटा. आपण बघितला तर टॉस जिंकला गेला साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली या टीमने. 4 ओव्हरचा मॅच आहे मित्रा. टॉस जिंकला गेलाय. काय डिसाईड करशील? बॅटिंग डिसाईड करायचे. हे मैदान तुम्ही ओळखता. या मैदानावर खेळला गेलात. या मैदानावर बॅटिंग करत असताना तुमच्या माध्यमातून किती धावा येऊ शकत आहेत? 40 ते 45. काय वाटते तुम्हाला की या 40 ते 45 धावा पुरेशा असतील तुमच्यासाठी? हो, कोणते बॅटर असतील ते जे चांगला खेळ करतील आणि आपल्या संघाला 40-45 धावा पूर्ण करण्यासाठी मदत करतील? नवनाथ आहे, विशाल आहे, राजेश आहे, सतीश आहे, विजय आहे. बघा ज्याप्रमाणे हे मैदान आज खेळपट्टे पण बघितले. हे मैदानाची आखणी व्यूहरचना हे आयोजन नियोजन पाहिल्यानंतर काय म्हणशील तू? आयोजन खूप सुंदर आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला खेळायची संधी दिली आहे टिवरी संघ आणि सरपंच उपसरपंच चषकामध्ये काय म्हणशील त्यांना तू? त्यांचं धन्यवाद करते. थँक्यू सो व्हेरी मच. तुला देखील शुभेच्छा. तुझ्या संघाला शुभेच्छा. चिंचपाडा टीमचे कर्णधार त्यांच्याकडे आपण वळतोय. तुम्ही जर मित्र टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? शतरक्षणच घेतलं असतं. तुम्हाला हवं आहे ते मिळालं. या मैदानावर तुम्ही खेळलात का? हा, गेल्या वर्षी खेळलेलो. कसा अनुभव आला होता या मैदानावर खेळण्याचा? खूपच छान आला होता. काय वाटते समोरच्या संघाने टॉस जिंकून बॅटिंग निवडले गेले आणि बॅटिंग निवडल्यानंतर त्यांनी सांगितलं की 40-45 धावा आमच्यासाठी पुरेशा असतील. मग तुमचा काय उद्देश असेल? तुमचा काय हेतू असेल? 30 ते 35 रोखण्याचा प्रयत्न करू. इनफॉर्म कोण गोलंदाज आहे तुमच्याकडे जे चांगली बॉलिंग करतायत आणि समोरच्या संघाला तुम्ही रोखू शकतायत? दीपक आहे, मंगेश मोहर आहे, मंगेश गोलीम आहे, श्याम आहे. या सीझनमध्ये तुमच्या संघाचा परफॉर्मन्स कसा राहिला आहे? खूपच छान राहिला आहे. काय वाटते तुम्हाला की आज तुम्हाला खेळायची संधी दिली वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ आणि या सरपंच उपसरपंच चषकामध्ये त्यांच्या कशाप्रकारे आभार व्यक्त करशील? खूपच धन्यवाद करीन का मला खेळायला एंट्री दिली. आणि हा मॅच एक रफ अँड टफ पाहायला मिळू शकते प्रेक्षकांना? हो, नक्की. व्हेरी ऑल द बेस्ट. तुला देखील शुभेच्छा. टॉस बॉक्समधून अव्वल असं मी तो टॉस जिंकला गेला. टीम पाहिली साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा. डिसाईड केलं टॉस जिंकल्यानंतर बॅट फर्स्ट इन्व्हाइट केलं समोरच्या टीमला फिल्डिंगसाठी. परंतु चेसिंग ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. वळूया चेस करण्यासाठी धावांचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.
कृष्णा बिंदर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. रोहित अतकरे आणि जय विजय सलामीची जोडी. पहिला बॉल ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर रोहित. अलाउन द कार्पेटच्या सायनं मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार 4. या टीव्ही विभागातील वेलकम साहेब, आपल्या मनापासून स्वागत करतोय आम्ही. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपण बघितलं तर बॅटरने मात्र विचार करून दर्शवलाय की या मॅच मला आम्ही जिंकायचं आहे. सुरुवात आपण करणार आणि ती मात्र मोठी. आणि तेच करत असताना आतापर्यंत रोहित अतकरीच्या बॅटमधून 2 उत्तुंग चौकार. धाव संख्येचा वाढलाय पहिल्याच ओव्हरमध्ये, पहिल्या 2 बॉलमध्ये आकार. धावफलकावर 8 धावा धावफलकावर निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवात खूप चांगली केली आहे. लक्ष देखील खूप छोटं आहे. 4 ओव्हरमध्ये 29 बनवायचे. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. 2 धावा पूर्ण होत्या. 3रा धाब्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर मात्र ठिकाणी आलंय. 2 धावफलक पोहोचले गेले. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 या अंकांवरती. 29 धावा बनवायच्या आहेत. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मिस्टर रोहित अतकरीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि 3ऱ्या बॉलवरती 2 धावा मात्र इथून पलून पूर्ण केलेत. स्टार्ट खूप चांगला झाला. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला. चेंडू जाईल एका टप्प्यानं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. येईल चौकार 4. या चौकाराच्या सायनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 14 या अंकांवरती. प्रत्येक बॉलला मात्र या ठिकाणी रेट केलं गेलं. प्रत्येक बॉलवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्यातून आपण पाहिला तर मग एक स्ट्रोक जो आहे तो मिस टाइम पाहायला मिळाला होता. त्याच्यावरती 2 धावा आल्यात. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धावा खर्च केलेत 14 गोलंदाज कृष्णा बेंद्रे आहे ना. ओ, यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू चाललाय डिफाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. आणखी येतोय रोहितच्या बॅट मधनं हा चौकार 4. दादे मला नवरो केले हे रे, दादे मला नवरो केले हे कडसोला पोरे तुला. धन्यवाद अर्जुन, थँक्यू सो मच. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. यावेळेस समोरच्या दिशेनं शतरक्षक आहे जयेश करतोय. पकडला गेला झेल आणि समाप्त होईल मिस्टर रोहित अतकरी याचा खेळ. जवळजवळ आपण पाहिलं तर रोहितनं सुरुवात मात्र छान करून दिली आहे. 29 धावा चेस करायच्या आहेत, परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा त्याने बनवलेत. 18 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात. म्हणजे जिथून जे धावफलक चेस करायचं होतं ते अगदी सोपं करून ठेवलंय रोहित या खेळाडून. आता मात्र नंबर 3 या क्रमांकावरती मिस्टर विवेक बीज नावाचा फलंदाज मात्र इन झालाय. 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 11 धावा. 11 धावा हव्या आहेत. पूर्णपणे सोपं गणित केलंय. 24 मध्ये बनवायच्या होत्या 29, परंतु 6 मध्ये 18 धावा खर्च केल्या कृष्णा बिंदर या गोलंदाजांना. आता मात्र अरविंद आलेत. स्ट्राईक वरती यावेळेस फलंदाज पाहायला मिळेल मिस्टर अजय बीज. पहिला बॉल जयचा तडाखा पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार आणि पुन्हा एकदा चुकीची फील्ड पोझिशन या ठिकाणी सजवली गेली आहे.
ऑन साइडला आपण पाहतोय एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक लावला गेला, 6 क्षेत्ररक्षक एका बाजूने लावले गेलेत. 9+ षटकार म्हणजे 7 धावा. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. या षटकाराच्या सायना धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 25 अंकांवरती. यावेळेस फक्त 4 धावांची आवश्यकता असणार आहे हा मॅच जिंकण्याकरता. पुन्हा एकदा आखो टप्प्याची लेन ऑन साइडला उडवला, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि षटकारानं हा मॅच देखील फिनिश केलाय जयबीज या बॅटरनं. आणि अशा प्रकारे पहिल्या मॅच वरती एक मोठा विजय प्राप्त केलाय जीवदानी स्पोर्ट नागले या संघानं. हाळक टीम वाघोबा स्पोर्ट गिद्रायपाडा. जबरदस्त मॅच अगदी या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो मॅच जिंकला गेला जीवदानी स्पोर्ट नागले या संघानं. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो खेळाडू आहे मिस्टर रोहित आतकरी, 6 मध्ये 18. साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस, हे साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस. नांगून मैतर माझा फसा, नांगून मैतर माझा फसा, नांगून मैतर माझा. हॅलो, धन्यवाद डीजे, तुम्हाला देखील 2 मिनिटं थांबवतोय. चला आपण देऊया